बातमी येवल्यातून आहे। येवल्यामध्ये बोगस विवाह रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। विवाह इच्छुक तरुणांची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे। एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात आल्याचं समजतंय। त्याचं झालं असं की बोगस वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात येत होती। विवाह ठरवून देण्यासाठी 2 लाखांपर्यंत रक्कम उकळली जात होती। विवाहानंतर काही दिवसातच संबंधित मुलगी विविध कारणं सांगून घरातून पळ काढत असे आणि त्याच पद्धतीनं अनेक तरुणांची फसवणूक करण्यात येत होती। या प्रकरणाची माहिती मिळताच येवला शहर पोलिसांनी पारेगाव रोड परिसरातील एका घरावरती छापा टाकत टोळीला ताब्यात घेतला। केंद्राच्या माध्यमातून ते ज्या मुलांना मुली मिळत नाही किंवा त्यांच्या लग्नाच्या अडचणी आहेत त्यांना मुली दाखवून त्यांचे पैसे घेऊन लग्न लावण्याचे त्यांचे व्यवसाय होता। त्याच्यासाठी ते 3100 रुपये हे मुली दाखवण्यासाठी घ्यायचे। लग्न लावण्यासाठी 1.5 लाख ते 2 लाखापर्यंत ते पैसे घ्यायचे। त्या मुली लग्न लागल्यानंतर नांदायला गेल्यानंतर 8 दिवस 15 दिवस 21 दिवस अशा थांबून त्यांना काहीतरी कारणं सांगून आत्महत्या करेल किंवा मी निघून जाईल, माझा मुलगा आहे, त्याला भेटायला जायचंय असं सांगून त्या ठिकाणाहून निघून जायच्या। आणि नंतर यांनी परत यांचे पैसे मागितल्यानंतर त्यांचे जे मुलीचे घरचे लोक आहेत ते न्यायालयाच्या माध्यमातून त्यांच्यावर पोटगीचे दावे दाखल करायचे